आणि त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे, भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी विसंगत आहे, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे शेवटी स्वातंत्र्य सावरकर असं बोलले होते, महाराष्ट्र या देशाचा खडगहस्त आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र मराठी मनुष्य याने या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठा सहभाग घेतलेला आहे. किंबहुना क्रांतिकारक हे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. शेवटी या देशावर मुघलांनी आक्रमण केलं, त्या आक्रमणाच्या विरोधामध्ये सर्वात पहिला आवाज या देशामध्ये कोणी उठवला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी उठवलेला आहे. आणि त्याच्यामुळे निशिकांत दुबेंच्या वक्तव्याचं समर्थन करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही. परंतु त्यांनी इथे काही लोक मराठीच्या नावावर जे राजकारण करतायत त्याच्या संदर्भात सुद्धा भाष्य केलं आहे आणि त्याच्यामुळे मराठीचा सन्मान ठेवला पाहिजे हे त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलेलं आहे. पण तरीसुद्धा त्यांनी त्याला जोडून जी काही वक्तव्य केली ती वक्तव्य चुकीची आहेत असं भारतीय जनता पार्टीचं. शेवटचाच प्रश्न, हा सगळा मराठी अमराठी वाद जो आहे तो भाजपकडनं निर्माण होतोय आणि कुठेतरी अराजकता पसरवण्याचं काम जे आहे ते या माध्यमातून करायचं आहे आणि निवडणूक हस्तगत करायची आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने, असा आरोप भाजपवरती होतोय. हे बघा, भारतीय जनता पार्टीला असं राजकारण करायचं असतं तर भारतीय जनता पार्टीने ज्या GR वर जो यांनीच आणला होता यांच्या सरकारच्या काळात तो मागे घेतलाच नसता ना. राजकारण करायचं असतं तर GRच्या मुद्द्यावरनं मग दोघांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला असता. आणि त्याच्यामुळे त्यांना राजकारण करायचं कारण त्यांच्याकडे निवडणुकीतला मुद्दाच नाही. त्यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये काय मुद्दा आहे? विकास, त्याच्या मुद्द्यावर ते बोलू शकत नाही. कोस्टल रोड कोणी केला? भारतीय जनता पार्टीने केला. अटल सेतू कोणी केला? भारतीय जनता पार्टीने केला. 2011 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देऊन त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2.5 लाखात घर देण्याचा निर्णय कोणी केला? भारतीय जनता पार्टीने केला. BDD चाळीतला मराठी माणसाला त्याच ठिकाणी 500 चौरस फुटाचं मोफत घर देण्याचं काम आणि आता 6 महिन्यात चाव्या देण्याचं काम कोणी केलं? भाजपच्या सरकारने केलं. पत्रा चाळीतल्या मराठी माणसाला यांनी लुटला, त्याच्यात करोडो रुपये खाल्ले. त्या पत्रा चाळीतल्या मराठी माणसाला स्वतःच्या मालकीचं घर पूर्णपणे बांधून देण्याचं काम कोणी केलं? देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यामुळे ना मराठीचा मुद्दा आहे ना यांच्याकडे विकासाचा मुद्दा आहे. जे मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नात जाऊन नाचतात ते मराठीवर बोलतायत. मराठी लोक दुधखुळी नाही आहे, त्यांना पूर्ण माहिती आहे की यांनी मराठीच्या नावावर राजकारण केलं. आणि आता तर मुलांना इंग्लिश मीडियममध्ये शिकवणं हे कसं योग्य आहे याचंही समर्थन करतायत. मग इकडे मराठी शाळा वाचवा अशा पद्धतीची भाषा करतायत. म्हणजे हा तर मोठा जोकच आहे की इंग्लिश शाळांमध्ये आमच्या मुलांना आम्ही पाठवलं ते योग्यच आहे. आज सरन्यायाधीश विधिमंडळात येत आहेत, त्यांचा सत्कार आपण ठेवलेला आहे. काय त्यांनी काल उद्गार काढले की ते स्वतः मातृभाषेत शिकले आणि मातृभाषेत शिकल्यामुळेच मुलं अधिक प्रगल्भ होतात. आणि हे मराठीचं राजकारण करणारे लोक काय म्हणले परवा, इंग्लिश मीडियममध्ये शिकणंच योग्य आहे. आणि त्यामुळे मराठी मनुष्य सगळं ओळखून आहे. राज ठाकरेंनी त्या भाषणामध्ये एक देखील असा संदर्भ दिला की श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघेही इंग्रजी माध्यमातून शाळेतून शिकलेत. मग त्यांच्या मराठी अस्मितेसंदर्भात प्रश्न आता उपस्थित करणार. प्रश्न काय आहे? मराठी शाळा वाचवायच्या का नाही वाचवायच्या हा मुद्दा आहे. मातृभाषेत शिक्षण द्यायचं का नाही द्यायचं हा मुद्दा आहे. मग याच्यावर यांची मतं अशी कशी? आणि लोक मागणी करतायत की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे कुठल्या शाळेमध्ये शिकले त्याची त्यांनी माहिती द्यावी ना. ती माहिती कुठे दिली आहे? आणि त्याच्यामुळे हे समर्थन पूर्णतः लंगडं आहे. जगामध्ये मातृभाषेतलं शिक्षण हेच वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा कुठलाही शिक्षण तज्ञ तुम्हाला हेच सांगेल, यांना मराठीचं राजकारण करायचं आहे. अहो, बॉम्बे स्कॉटिश स्कूलचं मुंबई स्कॉटिश स्कूल तर करा म्हणावं, तेवढी तर मागणी करून दाखवा आणि मग गप्पा मारा. आणि त्यामुळे मुंबईकर जनता हे ओळखून आहे, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर सरस आहोत, आम्ही मातृभाषेच्या मराठीच्या मुद्द्यावर सरस आहोत
आम्ही हिंदुत्वाच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर सरस आहोत. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेली आहे पूर्णपणे आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा मराठीच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. पण मुंबईकर जनता आणि मुंबईतली मराठी जनता हे त्यांना पूर्ण माहिती आहे की त्यांचं भवितव्य भारतीय जनता पार्टी महायुतीच्या हातात सुरक्षित आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार अतुल भातखळकर होते भाजपचे. मराठीचा मुद्दा असेल, हिंदूचा मुद्दा असेल, विकासाचा मुद्दा असेल, या तिन्ही मुद्द्या